हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना। मालवणमधील मस्त सुंदर सकाळ। आम्हाला मालवणमधील समुद्रातील 7-8 पॉईंट बघायचे होते। त्यासाठी आम्ही लवकर उठून सगळे रेडी झालो होतो आणि मस्तपैकी हे बघा, मी गायत्री आणि प्रियंका ही मस्तपैकी फोटो काढत होतो। त्यानंतर आम्ही बोटीवर गेलो आणि पॉईंट बघण्यासाठी मस्तपैकी रेडी झालो। हे बघा, ही हाऊस बोट आहे, आरमार बोट म्हणतात त्याला। यामध्ये काय सुंदर आहे हाऊस बोट। बोटिंग मधला तो दादा होता, ते सगळी माहिती छान सांगत होता, त्यामुळे आम्ही ऐकत होतो। आरमार बोट वाव, आणि बोट झाली की याचा करंट बदलतो, म्हणजे प्रवाह बदलतो। उलट्या दिशेने, म्हणजे खाडीकडनं समुद्राकडनं प्रवाह मस्त असा आमचा समुद्राचा प्रवास चालू होता। हे दुरून बघा, हे जे मंदिर दिसत आहे त्याचं एक विशिष्ट आहे। किती जरी महापूर आला, किती जरी पाऊस आला, तरी ह्या मंदिराच्या पायरीलाही पाणी लागत नाही, हे याचं एक वैशिष्ट्य आहे। त्यानंतर आम्ही पुढे एक एक पॉईंट बघत चाललो होतो। मस्त सुंदर असे शांत वाटत होतं। हे बघा, हे सीगल पक्षी आहेत। हे पक्षी वाव, किती सुंदर आहे। सीगल आहे। आता इथं बेट आहे का? हो का? आणि कसं म्हणजे याला थंड वातावरण लागतं, आणि खास करून सार्डिन मासा, तारली मासा बघितला असेल तुम्ही। तो तारली मासा या पक्ष्यांना भरपूर आवडतो। ज्या किनारपट्टीला किंवा ज्या समुद्रामध्ये सार्डिन मासा जास्त असेल, हे पक्षी भेट एक बनते। हा, ते अर्ध सत्य आहे। हे कशामध्ये समुद्रामध्ये फिरतच असतात। आता आपल्या किनारपट्टीला भेट आहे काही नाही, हा सांगतो तुम्हाला। याचं कसं आहे माहिती आहे, सार्डिन मासा आपल्या किनारपट्टीला जास्त आहे यंदा। जास्त आहे, ओके असतात तिथे। ओके ओके, तिथे ज्या किनारपट्टीला सार्डिन असतात, हा, ते पक्षी जास्त असतात। वाव, बघा, ओढती होती, मी मगाशी सांगितलं होतं बघा, समुद्राला ओढती झाली की या पाण्याची सुद्धा पातळी उंच असेल, अशी बेट तयार होतात, बरोबर। आणि त्याच्याच मागे बघा, डाव्या साईडला आपला हा जो गाव दिसतोय बघा, कर्ली गाव आहे। करली का? गावाच्या नावावरती या नदीला कर्ली नदीत नाव ठेवलेलं करली, तर करली आहे ना। वाव, त्यानंतर मुलांना खूप भूक लागली होती, कारण की आम्ही सकाळी लवकर 7 वाजता निघालो होतो। तर आता 9 वाजले होते आणि मुलांना पण खूप भूक लागली होती। मागच्या साईडला बघा, तिकडे असं ग्रीन ग्रीन जे दिसतंय आहे, ते त्सुनामी आयलंड आहे। ते खूप सुंदर आहे, कारण की तिथं पाण्याची पातळी फक्त गुडघ्यापर्यंत आहे। लहान मुलं पण छान खेळू शकतात। आम्ही अशी मस्तपैकी सगळ्यांनी मेथीचे ठेपले मी घरूनच करून आणले होते, आणि बोटीमध्ये खाण्याचा आनंदच वेगळा आहे। अशा प्रकारे सगळ्यांनी मस्तपैकी सकाळी सकाळी मस्त छान नाश्ता केला, आणि आम्ही आता पुढे निघालो होतो। बापरे, खरंच रश आहे बर का? वाव, इथून आता खाडी संपते आणि समुद्र चालू होतो, परंतु आम्हाला समोरचे लाईट हाऊस आणि म्हातारी चूल बघायची होती, परंतु रश असल्यामुळे आम्ही गेलो नाही। फक्त इथे हे सीगल आयलंड आहे, इथपर्यंत आलो होतो। इथून खरं समुद्राला स्टार्ट होतं, अरबी समुद्र स्टार्ट होतो, परंतु इथे आम्ही थोडा वेळ थांबलो, 10-15 मिनटं सगळ्यांनी एन्जॉय केला, फोटो काढले, आणि इथून परत आम्हाला रिटर्न जायचं होतं, कारण की उद्या सकाळी लवकर येणार होतो 6 वाजता, त्यामुळं पटकन बघून होईल म्हणलं, दादा बोलला। अशा प्रकारे मी, गायत्री आणि प्रियंका सगळ्यांनी छानपैकी एन्जॉय केला, फोटो काढले। देव आणि देवच्या पप्पांना फोटो काढायचा खूप कंटाळा आहे, पण मी त्यांना ओढून त्यांना फोटो काढायला लावले। त्यांचे काही व्हिडिओ घेतले, म्हटलं त्याला आठवणीत राहतं। त्यानंतर आम्ही रिटर्न निघालो। तारकर्ली देवबाग जे आहे ना, बेट आहे। वाव, तारकर्ली देवबाग बेट आहे। एका साईडला खाडी आणि एका साईडला समुद्र, आणि प्रॉपर गाव हे आहे। वाव, डोंगरामध्ये आहे।
म्हणजे यांना प्रवासग्रस्त आहे का यायला? सह्याद्री पर्वत रांगा जो बोलतो हो. ना, त्याचे पायथ्याचे डोंगर आहे. पायथ्याचे डोंगर आहेत. आणि रस्ता आहे का यायला गावामध्ये मग? हो रस्ता आहे ना? एअरपोर्ट आहे बघा, तिकडनं यावं लागतं. ओके. 1 तास लागतो इथे यायला. बाप रे बाप, हो का? डोंगराच्या मागणं असं रस्ता हा आहे. हा. राऊंड मारून यावं लागतं. हे रिसॉर्ट आहे वाटतं, हे रिसॉर्ट आहे वाटतं, असं म्हणते मी. हा राहायला इकडच्या लोकांनी बनवलंय. बनवलंय स्टोर. आता आम्ही सुनामी आयलंडवर पोहोचलो होतो. तिथे मुलं खूप छान खेळत होती. यानंतर आम्ही थेट निघालो रूमवर जाण्यासाठी. हे बघा, हे मॅग्रोज नावाची खारफुटी वनस्पती आहे. याची मुळं हे जमिनीतनं जाता वरती आकाशाच्या दिशेने जातात. ते बघा, हे दिसत आहे बघा, अशी मुळं बारीक बारीक. या वनस्पतीचं वैशिष्ट्य आहे. समुद्रामध्ये खूप साऱ्या अशा वनस्पती आहेत खारफुटी. याच्या मुळे उलट्या का असतात म्हणले तू? इथेच मध्ये स्कुबा डायव्हिंग चालू होती. वॉटर फ्लाइंग चालू होती. त्यामुळे आम्ही बघत होतो. थोडा वेळ बोट थांबली होती. त्यानंतर आम्ही रूमवर आलो आणि फ्रेश वगैरे होऊन परत बीचवर आलो होतो. इथला बीच तर खूपच सुंदर आणि स्वच्छ आहे. एकदम शांत, अजिबात इथं घाण नाही आहे. आम्ही जवळपास 1 वाजता इथे बीचवर आलो होतो. त्यामुळे जवळजवळ 4 वाजेपर्यंत इथेच होतो. मुलं पण खूप छान एन्जॉय करत होती मस्तपैकी. खूपच छान असं वातावरण आहे. टेन्शन फ्री. खूप सारा एन्जॉय केला, फोटो काढले. मस्त मातीमध्ये मी श्री स्वामी समर्थ असं लिहिलं होतं. खूप छान वाटलं मला असं करून. आता उद्या आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. उद्या बाकीचे पॉईंट बघणार आहे. बाय.